गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एका जंगलात एक उंदीर असतो. त्याला अक्रोड मिळतो. भूक लागलेली असते. अक्रोड मिळतो. तो त्याच्या छोट्या छोट्या दातांनी खूप प्रयत्न करतो अक्रोड तोडण्याचा, पण त्याला काही अक्रोड तोडता येत नाही. तो देवाला म्हणतो, काय यार देवा, तू मला एवढी भूक दिली, छान मला खायला अन्न दिलं, पण माझे दात एवढे छोटे छोटे आहे की मला ते अन्न म्हणजे मिळालेला अक्रोड तोडता पण येत नाही. देव म्हणतो, एक काम कर, तू जंगलात जा, सगळे प्राणी बघ आणि त्याच्यापैकी तुला ज्या प्राण्याचे दात आवडतील ते येऊन मला सांग, मी तसे दात तुला देतो. उंदीर खुश होतो. नाचत नाचत जातो जंगलात. पूर्ण जंगलातले सगळे प्राणी बघतो. त्यातल्या त्यात त्याला हत्तीचे दात आवडतात. हत्तीचे दात आवडतात तर तो हत्तीला जाऊन भेटतो. म्हणतो, क्या दोस्त, तू तर खूप खुश असशील. हत्ती म्हणतो, का? तर तुझे एवढे छान मोठे पांढरे असे दात आहेत. हत्ती म्हणतो, कसलं काय, ते दात आहे पण मी त्या दातांनी खाऊ नाही शकत, आणि पथेटिक गोष्ट म्हणजे त्यांनी मला भार उचलावा लागतो. मग उंदीर विचार करतो, यार बरोबर आहे. मग तो म्हणतो, थँक्यू देवा, त्यापेक्षा माझे छोटे दात आहे त्यांनी मी खाऊ तर शकतो, अक्रोड नाही पण बाकी गोष्टी तर मला खाता येतात. गाईज, आपण पण आपल्या लाईफमध्ये ना कधी कधी दुसऱ्यांकडे तुलना करून पाहिल्यामुळे दुःख सोडून येतो. कधी पण दुसऱ्याशी कम्पेअर केल्यामुळे आपल्याला आयुष्यात दुःखच मिळू शकतं. दुसऱ्यांचं पॅकेज असतं. प्रत्येकाच्या लाईफचं, प्रत्येकाला जे काय देवाने दिलं आहे त्याचं एक पॅकेज असतं. त्याच्यामुळे काउंट युअर ब्लेसिंग्स, स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.